नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या सामाजिक सुरक्षा शाखेने पीटा ऍक्ट अंतर्गत मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई हॉटेल पॅराडाइजच्या 4थ्या मजल्यावरील रूम क्रमांक 403 मध्ये करण्यात आली। संदिग्ध हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला। 2 जुलै रोजी सायंकाळी 5:30 पासून ते 3 जुलैच्या रात्री 1:55 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती। या कारवाईत पोलिसांनी विदेशी महिलेला मुक्त केला आहे। मुख्य आरोपी महिलेला नोटीस देऊन सोडण्यात आलं असून मुख्य फरार आरोपीचा शोध सुरू आहे। या ठिकाणाहून पोलिसांनी एकूण 39,010 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। त्यात DVR, 2 मोबाईल फोन, 5,500 रोख आणि हॉटेल काउंटरचा रजिस्टर जप्त करण्यात आला आहे। या संपूर्ण घटनेवर पीटा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुक्त करण्यात आलेल्या परदेशी महिलेला वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर कागदपत्रांसह तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे। नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाणे क्षेत्रात MD ड्रग्सच्या काळ्या धंद्यांचा पर्दाफाश करण्यात आलाय। पोलिसांनी एका कुख्यात तस्कराला पिवळी मारबत चौकातून रंगेहात अटक केली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर तहसील पोलिसांच्या पथकाने रात्री सापळा रचून ही कारवाई केली। झडतीदरम्यान पोलिसांनी 9 ग्राम MD ड्रग्ज, 1 मोबाईल फोन आणि इतर सामानासह एकूण 96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून तो दिवसाढवळ्या ड्रग्ज पुरवठा करत होता अशी माहिती आहे। आता पोलीस MD ड्रग्जची सप्लाय कुठून आणि कुणाकडून मिळत होती याचा तपास करत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे। महिला कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी छडा लावलाय। पोलिसांनी या प्रकरणात 2 आरोपींना मध्य प्रदेश सीमेवरून अटक केली आहे। संतोष उर्फ भायला जगन चौहान आणि अनिल उर्फ हावडा नारायण विलाला अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत। दोन्ही आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी असून वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव परिसरात मजुरीचे काम करत होते। माहितीनुसार हे आरोपी मोहटा देवी माता मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते। मंदिरात दानपेटी आणि काही छोट्या मूर्ती होत्या ज्यात सोनं असल्याचा अंदाज त्यांनी बांधला होता। चोरी करत असताना संगीता पवार ज्या मंदिराजवळच्या शेडमध्ये झोपलेल्या होत्या त्यांची झोपमोड झाली। हे पाहून आरोपी घाबरले आणि पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी संगीताताईंच्या डोक्यावर मोठा दगड मारून त्यांची जागीच हत्या केली। ग्रामीण पोलिसांनी केवळ 48 तासात या हत्येचा छडा लावत आरोपींना मध्य प्रदेश सीमेवरून पकडलं आहे। अकोला जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। इथे सावत्र वडिलांनी संपत्तीच्या वाट्यावरून संशय घेऊन आपल्या 9 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली आहे। ही घटना अकोट तालुक्यातील असून आरोपीचे नाव आकाश साहेबराव कन्हेरकर आहे। या गुन्ह्यात आकाशचा मित्र गौरव वसंतराव गायगोले यानेही फक्त 300 रुपयांच्या मोबदल्यात मदत केली आहे। आकाशला वाटत होतं की मुलगा दर्शन भविष्यात संपत्तीवर वाटा मागेल म्हणून त्याने मुलाचा गळा आवळून खून केला आणि अमरावती अकोला सीमेजवळच्या जंगलात मृतदेह फेकला। 12 तासांच्या शोध मोहिमेनंतर 7 अधिकारी आणि 60 पोलिसांचे दर्शनचा मृतदेह शोधून काढला। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोस्टमार्टम अहवालानंतर लैंगिक अत्याचाराच्या शंकेवर अंतिम सत्य स्पष्ट होणार आहे। या क्षणी पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्याच्या कोंढवा परिसरात एका 25 वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी एजंट बनून आलेल्या व्यक्तीने दुष्कर्म केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी स्वतःला डिलिव्हरी एजंट असल्याचं सांगून पीडितेच्या अपार्टमेंटमध्ये घुसला। पीडित तरुणीने डिलिव्हरी घेण्यास नकार दिला असता आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला ज्यामुळे ती बेशुद्ध झाली। यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि इतक्यावरच न थांबता पीडितेसोबत सेल्फी काढून मी पुन्हा येईन असे लिहिले। घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। कोंढवा पोलिसांनी अनेक पथके तयार करून फॉरेन्सिक तपासणी आणि अपार्टमेंटच्या CCTV फुटेजची झडती घेणे सुरू केले आहे। आतापर्यंत आरोपी फरार असून लवकरच त्याला अटक केली जाईल असा पोलिसांचा दावा आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून अपार्टमेंट सिक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत राहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।